छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, अशा लढाया आता लढायच्या नाहीत. देश स्वतंत्र झालाय, लोकशाही राष्ट्र आहे. मग त्या लोकशाही राष्ट्रामध्ये दोन प्रकारच्या लढाया आपल्या हिंदूंना यापुढे सातत्याने लढायच्या आहेत. त्यातली पहिली लढाई आहे निवडणुकीच्या मैदानामध्ये, आणि शस्त्र आहे बटन दाबणे. आता तलवार नकोय, बंदूक नकोय, आपल्याला मैदान कुठलं आहे? निवडणुकीचं. त्याचा 15 तारखेला येईल. त्या मैदानात उतरायचं सकाळी मस्त अंघोळ बिंघोळ करून, देवाची पूजा करून, आणि त्या मशीन समोर जाऊन असं उभं राहायचं, शांतपणे बघायचं सगळीकडे. ती सगळी नावं आहेत. मी काय कुठल्या पक्षापेक्षाचं नाही आहे, तुम्हाला आधीच सांगतो. सगळी नावं बघायची आणि मग आपल्या मनामध्ये एक वाक्य करून ठेवायचं, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. मग 10-12 नावं दिसतील. हा नको, हा नको, यांनी काय केलं, माती खाल्ली होती यांनी. मग एक तुम्हाला दिसेल एकदम स्वच्छ चारित्र्याचा एकही दिसणार नाही. सगळे नालायक, कमी जास्त टक्क्याने नालायक, 10%, 2%, 5%. मग त्यातल्या त्या हिंदू धर्माचं सर्वात कमी नुकसान करणारा कोण नालायक आहे? तिचं बटन दाबायचं. कमीत कमी नुकसान करणारा. लोकशाही आहे ना, एक असे असतात 5, हे 3 नालायक कायम एकत्र असतात, पण ते 3 आहेत, हे 2च आहेत. म्हणून कायम हेच चायला सत्तेवर आले. हे दोघं निष्ठेने, नीतिमत्तेने राहिले. आपली विचारसरणी काय वाटेल झालं तरी जग इकडे तिकडे मी जाणार नाही, आम्ही दोघं राहणार, मरुती आम्ही आयुष्यभर विरोधात बसले 70 वर्ष. मग या दोघांच्या लक्षात आलं कधीच सत्तेवर येणार नाही, आणि सत्तेवर येत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. 370 रद्द होत नाही, ते सगळं होणार नाही, राम मंदिर उभं राहणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? एक नालायक इकडे तिकडे घ्यायला लागेल. तो घेतलाय त्यांनी. आणि एक आशा आहे, हा ह्याच्याबरोबर राहिल्यावर थोडाफार वाढ नाही गुण लागले. अनेक लोकांना वाढ नाही गुण लागले. आसाम मध्ये बघा, आपले विश्व शर्मा कोण, हेमंत विश्व शर्मा, वाढ नाही गुण नाही, वाढ कंप्लांट केला, इतका गुण भरला की ह्या दोघांना वाटायला लागलं की हे दोघं ह्याच्या बरोबर आहेत की काय.